नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। चॉकलेट म्हटलं की लहान असो किंवा मोठं सगळ्यांना तोंडाला पाणी सुटतं ना। आज आपण बनवणार आहोत एकदम खास असे बाउंटी चॉकलेट बार। नारळाचा खीस आणि चॉकलेटचे मिळून तयार केलेले हे गोडसर बार तुमच्या मुलांना नक्की आवडतील। करायलाही सोपे आणि एकदम टेस्टी आहेत। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला गॅसवर आपण एक पॅन ठेवायचा आहे। पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 कप दूध घालून घेणार आहोत। एकाच कपाने सर्व साहित्य घ्यायचे आणि त्याच कपाने आपण अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे। म्हणजे गोड किती हवे आहे त्याप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता। नंतर आपण डेसिकेटेड कोकोनट 2 कप घेतलेले आहे, ते देखील आपण या मिश्रणात घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण ओला नारळ त्याचा काळा भाग काढून घ्यायचा आणि नंतर तो मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचे डेसिकेटेड कोकोनट तयार करून घ्यायचे आहे। डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते वापरू शकता किंवा घरच्या घरी हे ओल्या नारळाचे तयार करू शकता आणि हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे। हे फक्त आपण 5 मिनिटांसाठी म्हणजे मिश्रण एकदम घट्ट होईपर्यंतच परतायचे आहे। या ठिकाणी साखर घातलेली आहे त्यामुळे साखरेला पाणी सुटते आणि मिश्रण एकदम पातळ होते। दूध आणि साखर एकत्र झाल्यामुळे याला पाणी सुटले जाते आणि हे एकदम मिश्रण पातळ होते। त्यासाठी आपण हे कंटिन्यू अशा प्रकारे सतत हलवत राहायचे आहे। या ठिकाणी आपण डेसिकेटेड कोकोनट वापरलेले आहे त्यामुळे हे कधी कधी कडेच्या बुडाला लागण्याची शक्यता असते। त्यासाठी आपण हे कंटिन्यू अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। जेव्हा मिश्रण आपले अशा प्रकारे एकदम सुटसुटीत व्हायला सुरुवात होते तेव्हा समजून जायचे की आपले मिश्रण या ठिकाणी तयार झालेले आहे। हे पहा, सर्व दूध आटलेले आहे आणि साखरेचा पाक देखील यामध्ये तयार होऊन मिश्रण मस्त असे तयार झालेले आहे। गॅस बंद केलेला आहे आणि हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। या ठिकाणी महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही जर ओला नारळ चांगला परतून घेऊन त्याचे डेसिकेटेड कोकोनट केले तर त्याचे बाउंटी बार एकदम मस्त असे तयार होतात। त्यासाठी तुम्ही घरच्या घरी देखील अशा प्रकारे डेसिकेटेड कोकोनट तयार करू शकता। आणि हे मिश्रण आपण प्लेटमध्ये घालून घेतल्यानंतर अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि थंड करायचे आहे। जेव्हा हे पूर्ण थंड होईल तेव्हाच आपण याचे बार बनवणार आहोत। आणि हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे आणि थंड झालेले आहे। त्यानंतर मिश्रणाचा एक गोळा हातामध्ये घेऊन अशा प्रकारे आपण एकदम टाईट असा हा करून घ्यायचा आहे। जेवढे मिश्रण टाईट करता येईल तेवढे असे घट्ट दाबून घ्यायचे आणि नंतर त्याला चौरस उभा आकार द्यायचा आहे आणि याचा बार तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, एकसारखा असा सर्व बाजूनी बार तयार करून घेतलेला आहे। मस्त असा हा बार या ठिकाणी तयार करून झालेला आहे। अशाच प्रकारे आपण दुसरा बार देखील तयार करून घ्यायचा आहे। बारचे मिश्रण करताना जर तुम्ही परफेक्ट साहित्य घेतले तर हे परफेक्ट असे तयार होतात। हे सुटसुटीत होता कामा नये, नाहीतर सगळे खोबरे बाहेर निघाले जाते। आणि याचे बाइंडिंग देखील तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असे झालेले आहे। म्हणजे दुधामध्ये आपले खोबरे व्यवस्थित असे शिजल्यामुळे हे बार बनवायला पटकन असे बनले जातात। या ठिकाणी अशाच प्रकारे आपण सर्व बार तयार करून घेणार आहोत। हे पहा, एकदम पटकन आणि झटपट असे हे तयार होतात। हे आपले तयार झालेले आहे आणि तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये आपण अर्धा तासासाठी सेट करून घेणार आहोत। आणि हे सेट होईपर्यंत आपण चॉकलेट मेल्ट करून घेणार आहोत। त्यासाठी आपण डबल बॉइलिंगची पद्धत वापरणार आहोत। एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन ते गरम करायचे आहे। पाणी चांगले गरम झाल्यानंतर याच्यावरती काचेचा एक बाउल ठेवायचा आहे। पातेले तुम्ही पाहू शकता आणि बाउल पाहू शकता। पातेले छोटे आहे आणि बाउल मोठा, म्हणजे यातील वाफ बाहेर जाता कामा नये अशा प्रकारे भांडे घ्यायचे आहे। आणि त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेली डार्क चॉकलेट 1 कप घेतलेली आहे। तुम्ही या ठिकाणी मिल्क चॉकलेट देखील वापरू शकता आणि हे आपण चांगले मेल्ट करून घ्यायचे आहे। पाणी उकळताना बाउलला लागता कामा नये अशा प्रकारे हे आपण ठेवून चांगले मेल्ट करून घ्यायचे आहे। हळूहळू चॉकलेट वितळायला लागते, तुम्ही पाहू शकता। आपण चमच्याने अशा प्रकारे हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे मायक्रोव्हन असेल तर तुम्ही चॉकलेटचे तुकडे करून ते एका बाउलमध्ये घालून 30 सेकंदासाठी मायक्रोवेव्ह करू शकता आणि चॉकलेट तुम्ही मेल्ट करू शकता। अशा पद्धतीने आपण डार्क चॉकलेट एकदम मेल्ट केलेले आहे। हे आपले तयार झालेले आहे आणि गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेले बार काढून घेऊया। हे पहा, मस्त कडक असे हे बार तयार झालेले आहे आणि पूर्णपणे आपण अर्धा तासासाठी हे मस्त असे सेट करून घेतलेले आहे। आता याला आपण चॉकलेटचे कोटिंग करून घ्यायचे आहे। त्यासाठी
बार करताना अशा प्रकारे एकदम टाईट झाल्या पाहिजे, म्हणजे याला व्यवस्थित असे चॉकलेटचे कोटिंग होते। आणि चॉकलेट देखील आपली हलकी थंड झालेली आहे आणि एकदम स्मूथ अशी ही चॉकलेट तयार करून घ्यायची आहे। नंतर त्यामध्ये आपण सेट केलेले बार यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि याला चॉकलेटचे डीप कोटिंग करायचे आहे। त्यासाठी बार चॉकलेटमध्ये घालून घ्यायचा आहे आणि नंतर चमच्याने अशा प्रकारे याला चॉकलेटचे कोटिंग करून घ्यायचे आहे। आणि या ठिकाणी तुम्ही आपण जे मेल्ट केलेले आहे चॉकलेट, त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, एकदम पातळ अशी ठेवायची आहे आणि मस्त अशी मेल्ट झालेली असावी, म्हणजे हे एकदम परफेक्ट असे तयार होतात। आणि हे चमच्यावर अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे। त्यानंतर दुसरा काटे चमचा घ्यायचा आणि त्यावरती जे एक्स्ट्राचे चॉकलेट मेल्ट केलेले आहे ते काढून घ्यायचे आहे। हे पहा, अशा प्रकारे खालच्या बाजूने आपण चॉकलेट काढून घेतले आणि नंतर एक बटर पेपर घेतलेला आहे, त्यावरती हे आपण अशा प्रकारे सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। नंतर याच्यावरती चमच्याने अशा लाईन करून घ्यायच्या आहे, म्हणजे याला एक डिझाईन तयार होते। अशाच प्रकारे दुसरा बार देखील आपण चॉकलेटमध्ये डीप केलेला आहे आणि नंतर तो बटर पेपरवर ठेवलेला आहे आणि याला चमच्याने अशा प्रकारे डिझाईन करून घेतलेली आहे। ती लाईन तयार करून घ्यायची आहेत, म्हणजे हे चॉकलेट बार सेट झाल्यानंतर याच्यावरती मस्त अशी लाईनची डिझाईन तयार दिसते। अशा प्रकारे सर्व बार आपण चॉकलेटमध्ये घालून घ्यायच्या आणि तयार करून घ्यायचे आहे। अगदी सोप्या पद्धतीने हे बार तयार होतात। हे या ठिकाणी तयार झालेले आहे। हे आपण अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचे आहे आणि अर्धा तासानंतर हे परफेक्ट असे तयार झालेले आहे। चाकूने आपण कट करून पाहूया। कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता यामधील आतील फिलिंग एकदम मस्त अशी तयार झालेली आहे। यामध्ये आपण कोकोनटची फिलिंग तयार केलेली आहे। ही रेसिपी तुम्ही देखील एकदा नक्की बनवून पहा। घरच्या घरी बनवलेले हे बाउंटी चॉकलेट बार एकदम टेस्टी झालेले आहे। नारळाचा स्वाद आणि चॉकलेट मस्त अशी लागत आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच टेस्टी आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत।